सांगितलं की पेपरमध्ये तुम्ही जे गाईड असतं किंवा सगळ्या गोष्टी त्या गोष्टीने बघता आपण काय अभ्यास केला, आपल्याला काय अवलोकन झालं, त्या विषयावर आपण मन चिंतन करून आपल्या मनाच्या आपल्या बुद्धीतून काही ज्या गोष्टी आहेत त्या लिहिल्या तर नक्कीच कुठेतरी आगळा रिझल्ट आपल्यासमोर राहत असतोय. सरांच्या गावाने सरांचा फोन आला, सर अक्षरशः तुम्हाला सांगतो माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. जीवनामध्ये ज्या शाळेत शिकलो 2010 मध्ये तुमच्यात खूप बदल झालेला आहे. समोर जे आचे बॉटल वगैरे हा कॅन्डल लागलेला आहे, सगळ्या गोष्टी वगैरे आमचा कार्यक्रम हा वरती झाला होता. कॅन्डल वगैरे काही नव्हतं, समोर आम्ही होतं ह्या सगळ्या गोष्टी बघत होतो. हे सांगायचं म्हणजे तुम्हाला आज सगळ्या सुविधा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यावेळेस सोशल मीडिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, आमच्याकडे तर मोबाईल नव्हता. कैलास काकांनी आता बोलता बोलता त्यांचं थोडं हे झालं. पण मित्रांनो तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका.